आपल्याबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारासाठी तुम्ही आलेला आहात, कसा प्रतिसाद मिळतोय? तुम्ही प्रतिसाद बघताय आणि अनेक दशकं खरं तर या भागात प्रचारासाठी नाही तर विकास कामाच्या उद्घाटनासाठी मी येत आले मी अनेक वेळा. काय मुद्दे आहेत तुमचे किंवा तुम्ही तर बरेच वर्षापासून तुमची सत्ता होती इथे? अनेक वर्ष सत्ता असताना या भागाचा सर्वांगीण विकास, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य सेवा असतील, याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं. पण दुर्दैवाने आता या भागातला भ्रष्टाचाराबद्दल सत्तेमधलेच दोन पक्ष एकामेकावर ज्या पद्धतीने आरोप करतायत हे अतिशय दुर्दैवी आणि ह्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य ह्या भागातला नवी मुंबईतला नागरिक. गेल्या 5 वर्षापासून प्रशासकीय राजवट होती. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेवरती आरोप केला की महानगरपालिका एकनाथ शिंदेने लुटली. शिंदेने त्यांच्यावर पलटवार केला की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही सत्तेत होता, मग तुम्ही एवढे वर्ष लुटीचंच काम केलं. याची ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरी झाली पाहिजे. हे दोन्ही भाषणं मी दिल्लीला घेऊन जाईन आणि दिल्लीला माननीय प्रधानमंत्री सातत्याने म्हणतात भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा. जर माननीय प्रधानमंत्री एक गोष्ट बोलतात तर त्यांच्याच पक्षातले आणि मित्रपक्षातले लोक एवढा भ्रष्टाचाराबद्दल बोलत असतील तर हे देशाच्या हिताचं नाही आणि हानिकारक आहे. असाच भ्रष्टाचार करून जर हे लोक हा देश हा पुढे जाणार नाही. त्यांची घरं कदाचित भरतील पण त्याच्यात जो सर्वसामान्य माणूस टॅक्स भरतो, जो इमानदार आहे आणि ह्या महाराष्ट्राचा कणा आहे तो बर्बाद होऊन जाईल ह्यांच्यामुळे. बिनविरोधची नवीन परंपरा सुरू झालेली आहे निवडणूक. हे बिनविरोधबद्दल मी स्वतः संसदेतही बोललेले आहे. हे कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे आणि तुम्ही बघाल बिनविरोध सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा येत नाही, फक्त परिवारवादचे लोक येतात ह्याच्यात. म्हणजे मोठ्या नेत्यांची नगरपालिकेत तुम्हाला आठवत असेल सगळ्या कॅबिनेट मिनिस्टरची बायको, बहीण, आई, वहिनी हे सगळेच बिनविरोध कसे येतात हो? मग भारतीय जनता पक्षाचं ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, सतरंज्या उचलल्या, कष्ट केले, 70 वर्ष जेव्हा विरोधी पक्षात होते तो जो भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता का नाही हो बिनविरोधी आहेत कुठून? ह्यांच्या घरातलेच परिवारवादचे आरोप आमच्यावर करतात पण आम्ही कधी बिनविरोध नाही आलो. आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीचाच इलेक्शन लढतो. आम्ही बिनविरोध कधीच आलो नाही निवडून आणि कधी येणारही नाही. काय कशाला बिनविरोध पाहिजे, कशालाही दमदाटी पाहिजे? इलेक्शन लढे, अरे कॉपी करून पास होण्यात काय मजा आहे, अभ्यास करून पास होण्यात वेगळी गंमत असते. आणि हा बिनविरोध जो प्रकार सुरू झाला आहे हा एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. आणि मी पुन्हा म्हणते तुम्ही नावं काढून बघा, त्या जे बिनविरोध येतात हे भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांच्या घरातलेच परिवारवाद येतात. त्याच्यात कष्ट करणारा सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता त्याच्यात नाही आहे. राज ठाकरे यांनी परत एकदा 50 खोके एकदम ओकेचा आरोप केलेला आहे. कुठून एवढे पैसे? वास्तव आहे आम्ही किती वेळा, आम्ही तर 50 खोके एकदम ओकेबद्दल किती वेळा बोललेलो आहोत. मला आनंद आहे की राजजींनी त्याचा हा विषय पुन्हा एकदा त्यांनी काढलाय. मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने काय म्हणाल, कशी निवडणूक तिकडे होते, आता काय प्रतिसाद? नाही तिथे काम तर चालू आहे, सगळेच तिथे काम करतायत. मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सबद्दल सातत्याने बोललं जातं. मला एकच प्रश्न विचारायचा आहे या सरकारला की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करताय त्याचं मी स्वागत करते पण त्याचं कॉस्ट एस्केलेशन म्हणजे जी वस्तू तुम्ही म्हणता 10 रुपयाला केली ती 100 रुपयाला कशी होते हो? म्हणजे 90 रुपये कसे काय वाढले? एवढी महागाई वाढली? मग कॉस्ट एस्केलेशन म्हणजे प्रोजेक्ट्स करायचे आणि त्याचा 10 पटीने जातात, मग हे 90% जातात कुठे? ह्याचा कोणीतरी आढावा. आणि सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधले सगळ्या ठेवी ह्या सगळ्या शून्यावर आलाय, मग पैसे गेले कुठे? तुमच्या माझ्या आयुष्यात तर रोज काही एवढा फरक पडला नाही. एक कोस्टल रोड केला मान्य आहे, मेट्रो केली मला मान्य आहे, पण तर मुंबईचा ट्रॅफिक कमी झाला का? घाण कमी झाली? काय ट्रॅफिक सुधारला का? पाणी यायला काय मोठी क्रांती यांनी केली? हजारो कोटी रुपयाच्या ठेवी शून्यावर आणलेल्या आहेत. दिवाळखोरी केली आहे या सरकारने, त्याला हेच जबाबदार आहेत. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी जर सत्ताधारीच एकमेकावरती भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील तर याची ईडी चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.